श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 259। रामदेव व भट्टोबासाची भेट। रामदेव व भट्टोबास कामखेड्याला गेलेले होते। तेथे भट्टोबासांनी पर्व काळ निमित्त एक कापड आपल्यासाठी विणून घेतले व त्यापेक्षा 2 दामाने अधिक किमतीचे वस्त्र रामदेवासाठी विणून घेतले। मग कांबरखेड्याहून बीडला आले। बाजारात गेले तेव्हा भट्टोबास म्हणाले, कशी सर्वज्ञांना समर्पण करण्याजोगी चांगली चांगली पाने व सुपाऱ्या आहेत। रामदेवान म्हटले, ओ नागदे, आपण सर्वज्ञ सध्या कोठे राज्य करीत आहे ते माहीत नाही। मग एके ठिकाणी त्यांनी मुक्काम केला। सकाळीच घाटावर आले। भट्टोबास धोतर धुत होते व रामदेव सकाळची प्रार्थना करीत होते। ते ऐकून सर्वज्ञांनी म्हटले, बाई, येथे महात्म्यासारखी सकाळची प्रार्थना कोण करत आहे? बाईसाने सांगितले, महात्मे येथे कशाला येतील? मग सर्वज्ञांनी परस नायकाचे दिलेले उपरणे पांघरून आपल्या चरणी प्रात ताने घातली व घाटावर जाऊन तेथे उभे राहिले आणि स्मित हास्य केले। श्रीमूर्तीचे तेज आणि सूर्यकिरणांनी अंगावरील चमकणाऱ्या वस्त्राचे तेज पाण्यात प्रतिबिंबित झाले आणि भट्टोबासांनी मागे वळून बघितले तर सर्वज्ञ दिसले आणि म्हणाले, दादो दादो, सर्वज्ञ आलेत। सर्वज्ञांनी 2 पायऱ्या खाली उतरून रामदेवाला श्रेमालिंगन दिले। नंतर भट्टोबासांनाही श्रेमालिंगन दिले। मग एक हात भट्टोबासांच्या पाठीवर घातला आणि आपण मुक्कामी राहिलेल्या ठिकाणी गेले। तेथे दादोस भट्टोबासांना म्हणाले, तू काल जे म्हणत होता ते कर। मग भट्टोबास बाजारात गेले। फुले, पाने, सुपाऱ्या इत्यादी पूजा द्रव्ये घेऊन आले। दादोसाने सर्वज्ञांना कपाळावर आडवे चंदन लावले व पूजा केली। नंतर सर्वज्ञांना विनंती केली, जी सर्वज्ञ कोठे राज्य करीत आहेत हे इतर भक्तांना माहीत नाही, तरी आपल्या ठाई पर्व करण्यासाठी त्यांना बोलवून आणू। सर्वज्ञांनी सांगितले, जा बोलवा। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।